मंत्रिपदाची कामगिरी। मंत्रिमंडळात महत्त्वाच्या अशा नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभाग तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग या दोन विभागांचा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची सुसंधी गणेश नाईक यांना मिळाली। या मंत्रिपदी काम करताना या खात्यांचा कारभार गतिमान आणि गुणवत्तापूर्ण करून लोकाभिमुख केला। त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्याच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याचा अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमध्ये देशात दुसरा क्रमांक लागतो। राज्याच्या विकासात ऊर्जा निर्मितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। महाराष्ट्र राज्याच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाची सूत्रे पालकमंत्री गणेश नाईक यांनी 2009 साली हाती घेतली। त्यानंतर या विभागात अधिकाधिक योगदान देण्याचं भाग्य त्यांना लाभलं। तेव्हापासून या क्षेत्रात महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे। राज्यात 2009 अखेर अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची स्थापित क्षमता 2506.235 मेगावॉट होती। ही क्षमता 2014 अखेर 6155.20 मेगावॅट एवढी केली। ही वाढ जवळपास 2.5 पट म्हणजे 245% इतकी झाली आहे।